पराभव स्वीकारायला हवा, विधानसभेमधल्या मतांच्या आकडेवारीवरती बोट ठेवणाऱ्या शरद पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन, तर रडगाणं बंद करा, उपमुख्यमंत्री शिंदेंचा टोला। मतदारांना संशय असताना ईव्हीएमचा हट्ट का? मार्कडवाडीमध्ये पोहोचलेल्या शरद पवार यांचा निवडणूक आयोगाला प्रश्न, गावातील जमावबंदीवरूनही प्रशासनाला सवाल। पवारांनी या वयात नौटंकी करू नये, मार्कडवाडीमधल्या मतदानाचा पॅटर्न जाहीर करत बावनकुळेंचं टीकास्त्र, तर पडळकर आणि खोत या जोडीचा ईव्हीएमच्या समर्थनार्थ विधान भवनात ठिय्या। संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू मिळण्याची शक्यता, एकनाथ शिंदेंनी मांडलं आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक, सरनाईक, खोतकर, गोगावले यांचं मंत्रिपद जवळपास निश्चित। राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड, महाविकास आघाडीकडून कोणताही अर्ज नाही। विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीचे नेते फडणवीसांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा। मुंबई ओरबाडली जात असताना शंड म्हणून गप्प बसणार का? उद्धव ठाकरेंचा आसूड, दिशा आणि हेतू नसलेल्या पक्षात कार्यकर्त्यांना किंमत नाही, नाव न घेता मनसेवरती हल्लाबोल। अबू आझमी भाजपची बी टीम, आदित्य ठाकरे यांच्याकडून ठपका, लोकसभेमध्ये ठाकरेंसाठी केलेला प्रचार विसरलात का? समाजवादी पार्टीच्या रईस शेख यांचा प्रतिसवाल। विधानसभेमध्ये ठाकरेंसाठी प्रामाणिकपणे काम केल्याचं सिद्ध करण्यासाठी रत्नागिरीच्या शिवसैनिकांची शपथ, पीर बाबर शेखच्या दर्ग्यामध्ये जात सिद्ध केली निष्ठा। नंदुरबारच्या अल्सोदमध्ये महिलांनी बाटली आडवी करून दाखवली, दारूबंदीच्या विरोधात कौल घेण्यासाठी पार पाडलं मतदान। क्रिकेटच्या मैदानामध्ये टीम इंडियाची आज पराभवाची हॅट्रिक, ॲडलेड कसोटीमध्ये भारताचा 10 विकेट्सनं पराभव। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडेमध्ये भारतीय महिलांची ही हाराकिरी, तर आशिया कप फायनलमध्येही युवा टीम इंडियाची हार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।